आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. आरती निर्विघ्नपणे पार पडली. पूर्ण पाटील फॅमिलीने देवीचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आले. त्यानंतर सर्व भाविक एक एक करून दर्शनासाठी आत जाऊ लागले. शिवा एका बाजूला एका कोपऱ्यात उभं राहून फोनवर बोलत होता. आजूबाजूला सगळीकडे आता डीजेचा आवाज सुरू झाला होता. त्यामुळे तो थोडा बाजूला येऊन फोनवर बोलत होता. अहो अहो ऐका की. ताराने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला गरकन मागे वळवलं. ओके विल सी यू टुमारो. बाय. काय आहे, शांतीने 2 मिनिटं फोनवर पण बोलू देत नाहीस तू? कुणाचा फोन होता? तुझ्या सवतीचा. उद्याचा मुहूर्त निघालाय लग्नाचा. मंडपात वेळेवर पोहोचा म्हणत होती. तुमची काय हिंमत आहे दुसरं लग्न करायची? आहे ती एक बायको सांभाळता येत नाहीये तुम्हाला. आणि वयाच्या 50शीत कोण देणार आहे हो तुम्हाला मुलगी? हो हॅलो, 50 क्रॉस नाही केलंय मी. आय एम जस्ट 48. आणि चॅलेंज नको देऊ तुम्हाला. आम्ही तिघे भाऊ एका वेळी जर बाहेर निघालो ना, तर पोरीच काय 60 वर्षाच्या म्हाताऱ्या पण पळत येतील. हे वाक्य ना तुमच्यापेक्षा सत्यजित दादांना जास्त सूट करतं. तुम्हा दोघांपेक्षा ते जास्त हँडसम आहेत. तुम्हाला अंडर एस्टिमेट करू नकोसा तारा. बरं ती फालतूगिरी सोडा आणि मी काय म्हणते ते ऐका आधी. इतके वर्ष तुझंच तर ऐकतोय. काही दिवसांनी कान पण भैरे होतील आता माझे. काय म्हणालात? काय नाही, तू बोल. काय बोलत होतीस? मी म्हणत होते जीवा त्या तिघांसोबत थांबणार आहे. अजिबात नाही. तिला म्हणावं चुपचाप घरी चल. अहो पण तिला गरबा खेळायचा आहे. तिला म्हणावं घरी चल. तुझा बाबा तुझ्यासोबत गरबा खेळेल. घरातल्या सगळ्या नोकरांना तिच्या बरोबर गरबा खेळायला लावेल. पण ती अजिबात या गर्दीत तिथे एकटी थांबणार नाही. अँड दॅट्स फायनल. अहो पण एकटी कुठे आहे ती? समू, ध्रुव, दर्श पण असणार आहेत की इकडे. तुम्ही ना तिला प्रोटेक्ट करायच्या नावाखाली तिला पिंजऱ्यात कैद करून ठेवत जाऊ नका. आणि तिचे भाऊ आहेत की तिची काळजी घ्यायला. अगं पण रात्रीची वेळ आहे. बरं ध्रुव आणि दर्शचं जाऊ द्या. तुमचा समूहवर तर विश्वास आहे ना? तुम्हाला वाटतं का तो खरंच इतक्या रात्री तिला एकटीला सोडेल? तसा मात्र शिवा शांत झाला. त्याला स्वतःच्या कार्ट्यापेक्षा जास्त विश्वास सक्षमवर होता. पोरगी दिवसेंदिवस जिद्दी व्हायला लागले. काय करणार, शेवटी आहे तुमचंच रक्त. झाला टोमणा मारून. आता रात्रीचं जेवण पचेल ना तुला? जेवणावरून आठवलं, घरी माई आणि अप्पा जेवणासाठी वाट बघत असतील. आपल्याला निघायला हवं. तुम्ही थांबा, मी बाकीच्यांना घेऊन येते. थँक्यू सो मच मॉम, यू आर द बेस्ट. फायनली जीवाला आता गरबा खेळायची परमिशन मिळाली होती. हो जीवा, एक्साइटमेंट जरा कंट्रोल मध्ये ठेव. आणि त्या तिघांना सोडून कुठेही जाऊ नकोस. काकी, तू काळजी नको करूस.
मी नाही सोडणार जीवाला एकटं. खेळू दे तिला, काय दांडिया खेळायचंय ते. तू आहेस ना समू, तर यांनी तिला थांबायची परमिशन तरी दिली. त्या दोघांच्या भरोशावर तर ते पोरीला 12 पर्यंत काय 12 मिनिटं सुद्धा कुठे सोडणार नाहीत. सक्षम, त्या तिघांना व्यवस्थित घरी घेऊन येशील. सत्यजित तिथे आला होता. दुर्वा, राधा आणि सूर्या पण एव्हाना तिथे आले होते. बाकी सगळे घरी जाणार होते. फक्त हे चौघेच दांडियासाठी तिकडे थांबणार होते. माई आणि अप्पा घरी थांबले होते. बाकी सगळे गेल्याशिवाय ते जेवणार नाहीत हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांना लवकर घरी जाणं गरजेचं होतं. डोंट वरी बाबा, मी त्यांना व्यवस्थित घरी घेऊन येईन. जीवा, एकटी कुठे भटकू नकोस हा. काय ग मोठी आई, तुम्ही सगळे ना मला लहान असल्यासारखं का ट्रीट करता तेच मला कळत नाही. माझं आणि ध्रुवचं एज सेम आहे, पण तरीही सगळे माझ्याच बाबतीत इतके प्रोटेक्टिव्ह का आहेत. तो बघा, सांडासारखा कुठेही फिरत असतो. त्याला कोणीच काहीच विचारत नाही, कारण तो मुलगा आहे आणि तू मुलगी आहेस. आपल्या घरातली राजकुमारी आहेस तू, आणि राजकुमारीला जपावं लागतं. असंच बोलून तुम्ही सगळे मला गप्प करता छोटी आई. बरं समू, डोंट वरी शिवा काका, मी त्या तिघांना व्यवस्थित घरी घेऊन येईन. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, चला मग आपण सगळे निघूया आता. सत्यजितच्या ऑर्डरवर सगळे एक एक करून तिथून निघून गेले. ते जाता जीवाने सक्षमकडे पाहिलं. भाई, तू ना जगातला सगळ्यात बेस्ट भाई आहेस. आय लव्ह यू. तू नसतास ना तर आज मला बाबांनी लेट पर्यंत थांबायची परमिशनच दिली नसती. स्वतः 1 तास थांबले असते आणि 1 तासाने मला घरी ओढत घेऊन गेले असते. पण तू आहेस म्हणून आता मला 12 पर्यंत थांबता येईल. पुरे जा आता, तुझ्या मैत्रिणींसोबत जाऊन खेळ. मी इथेच थांबलोय. आणि हो, माझ्या नजरेसमोरच राहायचं. कुठेही जायचं असेल तर मला सांगूनच जायचं. आलं लक्षात? हो भाई, तुझे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स मला तोंड पाठ झालेत. जीवा लगेच तिच्या मैत्रिणींकडे पळाली. ध्रुव, खूप झालं आता तुझं. चल आपण तिकडे जाऊया यार. तिकडे जाऊन काय पोरांची तोंड बघतोस का दर्श? त्यापेक्षा इकडे बघ, किती हिरवळ आहे. ध्रुव हाताची घडी घालून मागच्या खांबाला टेकला. तसा दर्शने डोक्यालाच हात लावला. ठीक आहे, तुला पोरी ताडत बसायच्यात ना, मग बस. मला त्यात काही इंटरेस्ट नाहीये. मी चाललो भाईकडे. दर्श त्याला एकट्याला सोडून सक्षमकडे निघून गेला. सक्षम पण दोन्ही खिशात हात टाकून जीवा गेली त्या दिशेने बघत होता. एव्हाना ती मैत्रिणींसोबत गरबा खेळण्यात बिझी झाली होती. मोकळ्या मैदानात एक गोलाकार मंडप टाकला होता. त्या मंडपाला आकर्षक रोषणाई केली होती. त्या भल्या मोठ्या मंडपात 2 राऊंड्स करून सगळे गरबा खेळत होते. मुलांपेक्षा मुलींची संख्या थोडी जास्त वाटत होती. एक्सक्यूज मी. ध्रुवने समोरून जाणाऱ्या एका मुलीला आवाज दिला.
येस. इफ आय एम नॉट रॉंग, तुमचं नाव ल पासून सुरू होतं. ओ, तुम्हाला कसं माहिती? तसा ध्रुव ओठांच्या कोपऱ्यात हसला. काही वेळापूर्वीच तिच्या मैत्रिणीने तिला नावाने आवाज देत हाक मारली होती, जे साहेबांनी ऐकलं होतं. आणि त्याचाच आता साहेब फायदा घेणार होते. त्याचं काय आहे ना, मला सुंदर मुलींचे चेहरे वाचता येतात. हाय, मायसेल्फ ध्रुव. हाय, माय नेम इज लीना. तसं त्याने तिचा हातात घेतलेला हात किंचित दाबला. शेवटी ध्रुव पण पाटलांचाच मुलगा. पर्सनॅलिटी त्याची पण तशीच होती. गोरा रंग, 6 फूट उंची, पाणीदार डोळे, घनदाट सिल्की केस, आणि त्यात अंगावरच्या उंची कपड्यावरून तो एखाद्या श्रीमंत घरातला मुलगा आहे हे कुणालाही सहज समजण्यासारखं होतं. त्यामुळे मुली अर्थातच त्याच्याकडे बघून इम्प्रेस व्हायच्या. सी, मी करेक्ट गेस केलं होतं ना. येस. पण तुम्हाला कसं कळलं माझं नाव ल वरून स्टार्ट होतं? तिच्या या प्रश्नावर तो बोलायला तोंड उघडणार तितक्यात त्याच्या खांद्यावर एक भारदस्त हात पडला. कारण तो ना भविष्यात खूप मोठा तांत्रिक होणार आहे. त्याला काळी जादू, मंत्र उच्चार असं सगळं येतं. त्यामुळे त्याच्यापासून शक्यतो दूरच राहा. तसा ध्रुव दातोट खात दर्शकडे बघू लागला. पण दर्शच्या या स्पष्टीकरणावर त्या बिचाऱ्या लीनाने घाबरून ध्रुवच्या तोंडाकडे पाहिलं आणि पुढच्याच सेकंदाला तिथून धूमच ठोकली. ओ हॅलो, इना, मीना, अरे यार अँटीना. लीना, लीना नाव होतं तिचं. कुत्र्या दर्श, माझं सुख बघवत नाही ना तुला? अजिबात नाही. तू तर भाईकडे गेला होतास ना, मग कशाला मरायला बोंबलत परत आलास? तुझ्याशिवाय करमत नाही ना रे मला ध्रुव. चल, आपण थोडा थंडगार ज्यूस पिऊ, म्हणजे तुझ्या बॉडीचं हे जे वाढलेलं टेम्परेचर आहे ना, ते जरा कमी होईल. दर्शने त्याचा दंड पकडत ओढतच त्याला ज्यूस सेंटरवर घेऊन गेला. इकडे सक्षम एकटाच बाजूला उभा राहून जीवाकडे बघत होता. मध्येच त्याचा फोन व्हायब्रेट झाला, तसा त्याने फोन काढला. मी सध्या बाहेर आहे, बोलता येणार नाही मला. उद्या कॉल करतो. कॉल त्याच्या मित्राचा होता. कॉल रिसीव्ह न करता त्याने त्याला मेसेज सेंड केला आणि मोबाईल खिशात ठेवून समोर पाहिलं तर यावेळी जीवाऐवजी त्याची नजर दुसरीकडेच गेली. आणि पुढच्याच सेकंदाला त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कारण जिथे थोड्या वेळापूर्वी जीवाचा ग्रुप गरबा खेळत होता, तिथे आता युगा तिच्या मैत्रिणींसोबत गरबा खेळत होती. डीजे वर गाणं सुरू होतं. सगळे त्या गाण्याच्या ठेक्यावर गरबा खेळत होते. हिने काय पुन्हा पुन्हा माझ्या समोर येण्याची शपथ घेतली की काय? तो दुसरीकडे नजर फिरवतच होता की तिने एक जोराची गिरकी घेतली आणि त्याची नजर थोड्या वेळासाठी तिच्यावर स्थिर झाली. डान्स म्हणजे युगाचा जीव की प्राण, आणि सध्या ती तिचा तोच छंद एन्जॉय करत होती. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. भान हरपून ती तिच्या मैत्रिणींसोबत दांडिया खेळत होती.
गिरकी घेताच तिची सागरवेणी गोल फिरून तिच्या भोवती विळखा घालायची आणि पुन्हा जागेवर यायची. हातातल्या त्या किणकिण करणाऱ्या बांगड्या, पायातले ते भारदस्त पैंजण आणि ओठांवरचं ते निखळ हसू कोणालाही तिच्या प्रेमात पाडायला पुरेसं होतं. गाण्याच्या बोलावर ती भान हरपून थिरकत होती आणि सक्षम दुरूनच तिच्याकडे बघत होता. पण तिच्याकडे बघत असताना अजून एक गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि आता मात्र त्याच्या निळ्याशार शांत डोळ्यांमध्ये राग पसरला. तिच्याच पाठीमागे एक मुलगा मुद्दाम तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. गर्दीचा फायदा घेऊन तिला टच करण्याचा प्रयत्न करत होता. पण मॅडमला त्याचं काहीच भान नव्हतं. ती तिच्याच विश्वात मशगूल होती. सक्षमने पुन्हा एकदा आजूबाजूला नजर टाकली. जीवा दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तिच्या मैत्रिणींसोबत दांडिया खेळत होती. ते बघून तो निश्चिंत झाला. तो युगा होती त्या दिशेला जाण्यासाठी निघाला. त्याच्या डोळ्यांसमोर जर कोणी एखाद्या मुलीसोबत गैरवर्तन करत असेल तर त्याला ते कसं सहन होणार होतं?